सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. काय पोरांनो, कदाचित ना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नक्की गणिताचाच तास आहे ना, गीत रामायण सुरू झालं म्हटल्यावरती, नाही का? पण अजिबात घाबरायचं नाही आणि तुम्ही बरोबर आहात. आपला गंमत गणिताचाच तास सुरू आहे. सुप्रभात, नमस्कार सगळ्यांना. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पुरस्कृत शाळा बंद पण शिक्षण सुरू, एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह या ऑनलाईन शिक्षण वारीमध्ये मी भरत पाटील तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बालमित्रांनो, मी आहे तुमचा दोस्त, तुमचा मार्गदर्शक आणि मुंबई चुनाभट्टी या ठिकाणी MSK प्राथमिक विद्यालय ही माझी शाळा आहे बरं का. तर आज तुम्ही माझ्या पाठी काहीतरी बघताय. हा जो सेतू आहे ना, हा गणिताचा सेतू आहे. कसला सेतू आहे? गणिताचा सेतू. मग आज असा हा गणिताचा सेतू का बरं? तर बाळांनो, मागच्या वर्षी तुम्ही इयत्ता दुसरीला होतात आणि दुसरीतून तिसरीला आलात, परंतु या कोरोना महामारीच्या काळामध्ये आपलं काय झालेलं आहे, शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ना. त्यामुळे आपला कोणता चुकून एखादा घटक कच्चा राहिला असेल तर तो आपल्याला सगळा पक्का करून घ्यायचा आहे, म्हणून आपण सेतू अभ्यासक्रम घेतो आहोत बरं का. चला तर मग आजच्या गंमत गणिताच्या पिटाऱ्यामध्ये तुमच्यासाठी काय आहे ते आपण बघूया. सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद पण शिक्षण सुरू. आणि बघा, तुमचा दोस्त तुमचा लॅपटॉप, कम्प्युटर आणि मोबाईल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ऑनलाईन शिक्षण. आजचा इयत्ता तिसरी विषय गणित. आणि हा बघा, आपण आज गणिताचा ज्ञान सेतू बांधतो आहोत, इयत्ता दुसरी आणि तिसरीला जोडतो आहोत. त्यामुळे अर्थातच आपला घटक आहे संख्या ज्ञान सेतू अभ्यासक्रम. आणि मार्गदर्शक शिक्षक श्री भरत गिरधर पाटील, MSK प्राथमिक विद्यालय, चुनाभट्टी, मुंबई 22. तर बाळांनो, संख्या ज्ञान इयत्ता तिसरीच्या सुरुवातीला तुम्ही आहात आता, आणि आपण इयत्ता दुसरीमध्ये आणि पहिलीला सगळ्या संख्यांची ओळख करून घेतलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा रीतीने काय करतो, 1 ते 9 पर्यंतचे अंक सहज असं मोजतो, सुटे सुटे अंक मोजतो. तर 1 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत यांना आपण काय म्हणतो, एकक असं म्हणतो. आता या सगळ्या भागाची आपण सोप्या पद्धतीने उजळणी बघतो आहोत. सेतू अभ्यासक्रमामध्ये चित्र मोजून अंक लिहा. सोपी सोपी काही चित्र आहेत आणि ती आपल्याला काय करायची, फक्त मोजायची आहेत आणि मोजून किती होतात बरं ते आपल्याला बघायचं. आता सुरुवातीला या डब्या आहेत आणि या डब्या मला कोमल दुर्गा 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 मला सांगणार आहे किती डबे आहेत. मी तुला परवानगी देतो. हा दुर्गा, डब्यामधून सांग बाळा, किती डबे आहेत आपल्याकडे? दुर्गा सांग. डबे मोजायचे आपल्याला. बघा इथे दिसत आहेत 1 2 3 4 5 आणि 6. किती डबे आहेत? 6, नाही का? आता तू माईक बंद करून घे दुर्गा. मला रितिका सांगणारे पुढच्या प्रश्नाचं उत्तर. इथं हे बघा चित्र दिसत आहेत तुम्हाला, मुलींची चित्र दिसत आहेत ना. ही चित्र मोजायची नाही, ती मला सांगायची. किती चित्र आहेत बाळा? हो सर. हा, ही चित्र मोजून सांग ना मला. किती चित्र? 3. बरोबर, तुझं उत्तर अगदी बरोबर, छान. आता पुढचं चित्र आहे. या ठिकाणी आपल्याला चांदण्या दिसत आहेत, स्टार, नाही का? तुम्ही सगळे स्टार आहात. मग आता तुमच्यापैकी एक स्टार मला उत्तर सांगणार आहे. शमिका सावंत.
मला सांग बाळा, आता हे स्टार किती दिसत आहेत तुला? 5. किती स्टार आहेत? 5. तुझं उत्तर बरोबर. बरोबर उत्तर तू दिलेलं आहेस. 5 स्टार या ठिकाणी तुला. आता पुढे काहीतरी दिसतंय मला, स्माइली फेसेस. ज्याने उत्तर दिलं ना शमिका, आता लगेच काय करायचं, माईक बंद करून घ्यायचं, नाही का? आता मला अनय वाडकर मला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. अनय, मी तुला परवानगी दिली बाळा. स्माइली फेस बघ. हे चेहरे किती दिसतात तुला? मोज बरं. 8. बघू. 1 2 3 4 5 6 7 8. अरे वा, तुझं उत्तर एकदम बरोबर. हुशार आहेस, शाबास की तुला. चला, त्याच्यानंतर आता कोणतं चित्र आहे? सन, सूर्य आहे ना. हे सूर्य मोजायचे. आणि मला वेदिका सांगणार आहे. वेदिका माईक चालू करा आणि मला सांग किती बरं हे सन? 4. 4. 1 2 3 4. 4 आहेत, 4 आहेत. समजलंय तुला, नाही का? म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत एकक स्थानचे अंक असतात. अशा एकक अंकांची छान पद्धतीने ओळख झालेली आहे. मग आता आपण काय करूया? संख्याज्ञान यात पुढे जाऊया आणि त्याच्यात थोडंसं वेगळं पण आणूया, गंमत करूया. आता आपल्याला काय करायचंय माहितीये? चित्र मोजायची आहेत आणि त्यांचे गट करायचे. काय करायचे? चित्र मोजायचे आणि त्यांचे गट करायचे. म्हणजे तुम्हाला नीट शोधावं लागणार की अरे अशा प्रकारची चित्र किती आहेत ते शोधायला लागणार. आणि मग त्यांना आपल्याला काय करायचे? गोल करायचे. म्हणजे मोजण्याचं जे कौशल्य आहे तुमचं, ते या ठिकाणी काय होणार आहे? चांगलं पक्क होणार आहे. सगळ्यांनी मोजायचं. उत्तर मात्र मी ज्याला विचारणार ना तोच मला सांगणार. मग आता तुम्हाला मिळालं नाही उत्तर सांगायला, तर तुम्ही काय करणार? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवणार मला. मी सगळ्यांची उत्तर बघतोय बरं का. चला, माझ्या शाण्या बाळांनो, तुमच्यासाठी आलेला आहे हा प्रश्न. अरे वा, मस्तपैकी सगळे छान चेंडू आलेले. खेळायला इच्छा होते मला, तर तुम्हाला पण झाली असेल सगळे चेंडू बघून. आता तुमच्यापैकी ना मी देवस्वी बाळा, तू या ठिकाणी तुला किती चेंडू दिसत आहेत ते जरा मोजून सांग ना मला. तुम्ही प्रत्येकाने मोजली असतील. हो सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33. व्हेरी गुड, खूप छान. तू अचूक 1 ते 33 पर्यंत अंक मोजूनही दाखवलेले आहेत आणि अंक बोलूनही दाखवलेले आहेत. तुझं खूप खूप अभिनंदन. छान बाळा. आता आपल्याला काय करायचंय? 3-3चे गट करायचे आहेत ना. मग आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडे या चित्रांना काय करायचंय? बघायचंय, मोजायचंय आणि किती गोल आपल्याला होत आहेत बरं, 3-3चे किती गट होतात ते मला तुम्ही सांगणार आहात. इथं तुम्ही बघा आणि नंतर मी एकाला विचारणार. बघू. आता मी सुद्धा तुमच्या बरोबर 3-3चे गट करतो बरं का. तुम्ही पण करायचे. चला, या 3ला मी एक गोल केलाय. नंतर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि हा 11वा. आता मी मोजलेत तुमचे, तुम्ही मोजलेत का? मला आता तेजल परब, तेजल मला सांगणार आहे. तुला अनम्यूट करायची परवानगी दिली. या ठिकाणी आपण काय केले? चेंडूंना 3-3चे गोल केले. किती गोल झाले बाळा? 3 प्रत्येकी 3 चेंडू. याप्रमाणे किती गट झाले? 11. व्हेरी गुड. किती झाले? 11. तुझं उत्तर बरोबर. तुझ्या अभिनंदन. मी तुझं कौतुक करतो. छान. तर अशा पद्धतीने इथं आपण नमुना दाखल काय केलेलं आहे? एक उदाहरण घेतलेलं आहे चेंडू मोजायचं. असं ना तुमच्याकडे घरी सोंगटे असतील, चिंचोके असतील, काडे असतील, मणी असतील, काही असेल तुमच्याकडे, तर त्याच्या आपल्याला अशा पद्धतीने गट करता येतात का? सारखे गट करून आपल्याला मोजता येतात का? हे तुमचं घरचं काम असणार आहे. आणि अशा रीतीने आपल्याला काय करायचंय?
सराव करायचा आहे, मोजण्याचं कौशल्य हे अधिक चांगलं शिकायचं आहे बरं का. चला आता आपण बघूया संख्याज्ञान. संख्यांची ओळख आपण जी करून घेतो आहोत त्याच्यामध्ये आता इथं आपण भौमितिक आकारांची मदत घेणार आहोत. चला, भौमितिक आकार. दिलेल्या चौकटीतील भौमितिक आकार मोजून लिहा. म्हणजे काही भौमितिक आकार तुमच्याकडे येणार आहेत आणि आपण ते आकार ओळखूया. बघा, हे चित्र आहे. या चित्रामध्ये काय काय भौमितिक आकार आपल्याला दिसतात बरं? मला सृष्टी जगताप सांगणार आहे. सृष्टी, तुला कोणकोणत्या प्रकारचे भौमितिक आकार इथे दिसत आहेत? बघ जरा काय काय दिसतंय, त्याला नावं दे तू. गोल. हा चालेल, गोलला आपण वर्तुळ म्हणूया. त्रिकोण. हा, अजून काय दिसतंय? हा बघ, नाही पाहिलंय, नाही ओळखतो याला. हे बघ, तू हे बरोबर सांगितलं. हा वर्तुळ आहे, हा त्रिकोण आहे, हा चौकोन आहे आणि हा आहे षटकोन. याला 3 कोणांचा त्रिकोण, 4 कोणांचा चौकोन. तसं याला 6 कोण आहेत ना, फक्त 6 कोण आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणूया? षटकोन म्हणूया. असे भौमितिक आकार या ठिकाणी आहेत. चला, आता आपल्याला पुढचं काम आहे. आता तू काय करायचं, तुझा माईक बंद करायचा आणि तुम्ही प्रत्येकाने आपल्या जागेवरती मोजायचं. तुम्हाला नाही विचारलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर पाठवायचं. अंकिता मला सांगणार आहे की बाळा, वर्तुळ किती आहेत या ठिकाणी? या चौकटीमध्ये जे सगळे भौमितिक आकार आहेत की नाही, याच्यापैकी तुला काय मोजायचे? वर्तुळ मोजायचे, शोधायचे. कुठे कुठे वर्तुळ? तर हा इकडे, हे मध्ये दिसत आहेत, इकडच्या या कोपऱ्याला आहेत, खाली पण दिसत आहेत, लपलेत इकडे तिकडे, नाही का? मोजून तुला सांगायचे बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती वर्तुळ आहेत. अरे वा, तू तर हुशार आहेस ग. छान. सगळे म्हणजे इकडे तिकडे लपले होते ते, पण तू सगळ्या लपलेल्या चोरांना शोधून काढलंय. सगळ्या गोलांना तू काय केलं? बाजूला काढलं आणि मोजून मला सांगितलंय 11. चला, छान, अभिनंदन. आता मी संध्या साखरे तुला पुढचा प्रश्न विचारतोय. बाळा, तू त्रिकोण मोजायचे आहेत. हे सुद्धा ना लबाड आहेत सगळे त्रिकोण. हे सुद्धा लपले तिकडे तिकडे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 त्रिकोण किती आहेत? 8. बघू बरं, आहेत का 8? 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. अरे वा, बरोबर सांगितलं ग. तुझं उत्तर अगदी बरोबर आहे बरं का. 8 त्रिकोण या ठिकाणी आहेत. चला, आता मला आयुष घोलप, आयुष मला उत्तर सांगणार आहे पुढचं. आयुष बाळा, चौकोन मोजायचे तुला. बघू बरं, हे बदमाश कुठे लपले चौकोन? हात कसा खाली घ्यायचा? तेच बटन आपण लोअर ऑप्शन आलं की हँड आपल्याला खाली करता येतो. आणि माईक बंद करायचं. आयुष घोलप उत्तर देतोय, सांगतोय मला. माईक चालू कर तुझा. षटकोन किती? 1 2 3 4 5 6 7. किती आहे चौकोन? 7 चौकोन सांगतोय. बरं बरं, बघूया आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7 चौकोन आहेत. 7 आणि तुझं उत्तर बरोबर. अभिनंदन आयुष. लगेच माईक बंद करायचा आणि मला आता सार्थक कोलंबे, तुम्हाला षटकोन मोजून सांगणार आहेस. षटकोन 6 कोण असलेली आकृती, 6 बाजू असलेली आकृती कुठे बरं याच्यात शोधायची आणि मोजायची बरं का. दिसतायत का तुला इकडे? किती झाले? मोज पटकन. 1 2 3 1 2 3. बस संपले ना? 3च आहेत नाही का? अजून इथे कुठे षटकोन नाहीये. हा 1 2 वरती आणि हा 1 कोपऱ्यात 3. असे षटकोनांच्या आकृत्या किती आहेत? 3. अशा रीतीने वर्तुळ, त्रिकोण, चौकोन आणि षटकोन. बघा, या अभ्यासामध्ये आपण काय काय बघा, तुम्हाला भौमितिक आकार पण तुम्ही ओळखले, तुम्ही मोजायला शिकलात, त्याला बाजूला काढून ते बरोबर सांगायला शिकलात. अशा पद्धतीने हे अतिशय
महत्वाचं आहे आणि तुम्ही अगदी छानपैकी उत्तर मला सांगताय. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. बाळांनो, आता आपण संख्याज्ञान यामध्ये बघूया. दशकाची ओळख, एकक तुम्ही मोजले की नाही मगाशी, तर आपल्याला आता बघायचे दशक. हा, तर दशकाची ओळख तुम्हाला झालेली आहे, आता पहिलीला दुसरीला झालेली आहे. आता बघा हे चित्रच तुम्ही बघा ना, काय दिसतंय तुम्हाला इथं? एक बोट दिसतोय. काही जण तुमच्यापैकी म्हणतील सुद्धा सर आउट झालाय, आउट. अंपायर असंच करतो, आउट झालाय म्हणून. तर हा एक बोट तुम्हाला दिसतोय नाही का. मग हाताला बोट बघा, अजून 4 बोट इथं तुम्हाला मिटलेली दिसत आहेत. एका हाताला किती बोट असतात? 5 बोट असतात ना, त्यापैकी हा एकच बोट आहे. हा दुसरा बोट, तिसरा बोट, चौथा बोट, 5वा बोट, 6वा बोट, 7वा, 8वा आणि 9वा. 9 पर्यंत एकक असतात. पण जेव्हा दोन हाताची 5-5 अशी जेव्हा 10 बोट येतात, तेव्हा 10 म्हणजे काय होतो? एक दशक होतो. 10 बोटे म्हणजे काय होतो? एक दशक होतो. आता बघा इकडे खाली तुम्हाला मणी दिसत आहेत ना, सुटे मणी ते. हा बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 सुटे मणी दिसत आहेत. हे सुटे आहेत. आपण 1 2 यांना बाजूला करू शकतो, बेरीज करण्यासाठी, वजाबाकी करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी तुम्ही त्याला वापरू शकता. पण आपण जर यांना एका धाग्यामध्ये ओवलं तर त्याची काय तयार होईल माहितीये? दशकाची माळ. हा, ही एक माळ तयार होते आणि ही जी माळ आहे या माळेमध्ये 10 मणी. म्हणून या माळेला आपण काय म्हणतो? दशक माळ म्हणतो. काय म्हणतो? दशक माळ. तर सुटे जे 1 2 असं आपण मोजतो ते सुटे, आणि अशा पद्धतीने 10चं एकत्रीकरण, 10ची माळ, 10चा गठ्ठा, 10 एकत्र, त्याला आपण काय म्हणतो? दशक असं म्हणतो. आता इकडे बघा, हे तुम्हाला काय दिसतंय इथं? 1 रुपयाचं नाणं दिसतंय नाही का? 1 रुपयाचं नाणं. 1 रुपयाचं नाणं याला आपण एक म्हणून एकक सुद्धा म्हणू शकतो नाही का? कारण 1 रुपया, 2 रुपया, 3 रुपया आपण असं मोजू शकतो. मग आता चला हे जे एकक आहेत हे आपण मोजूया. हा, तुम्ही सगळ्यांनी जागेवरती मोजायचे बघा. 1 रुपया, हे दुसरं नाणं झाले 2, हा 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंत बघा. सुटे 1 1 1 1 1 असे जे होते हे काय झाले? एकक झाले. पण जेव्हा 10 1 रुपयाची नाणी जर तुम्ही दुकानदाराला दिली आणि त्यांना सांगितलं, हो मला हे सुटे मला सांभाळायला खूप जड होतात, मला सुटे नको, मला काय करा तुम्ही एक अख्खं मोठं कॉइन द्या, म्हणजे नाणं द्या किंवा एक नोट द्या. तर दुकानदार तुम्हाला कोणती नोट देणार? 10 1 रुपयाची नाणी. 10 1 रुपयाची नाणी. सार्थक कोलंबे, 1 1 रुपयाची 10 नाणी तू दुकानदाराला दिल्यानंतर तुला दुकानदार किती रुपये देणार? किती रुपयाची नोट देणार बाळा? 10 रुपयाची. हा, शाबास, 10 रुपयाची नोट. बघा इथं एक एक असे हे 10 आहेत, ते सुटे आहेत, वेगळे वेगळे 10. मात्र इथं तुम्हाला 10 रुपयाची एकच नोट दिसते. म्हणजे याला आपण नावं देऊया. 1 रुपया नाणं जे आहे की सार्थक, आता तू माईक बंद करून घ्यायचं बाळा. 1 रुपयाचं नाणं याला आपण काय म्हणूया? एकक म्हणूया. आणि ही 10 रुपयाची नोट ही दशकाची नोट आहे आपली. कशाची नोट आहे? दशकाची. हा सुद्धा एकच आहे आणि ही नोट सुद्धा एकच आहे. परंतु या 1 रुपयाची किंमत फक्त, या एका नाण्याची किंमत फक्त 1 रुपया आहे. मात्र या नोटीची किंमत किती आहे? ही नोट याच्या बदल्यामध्ये तुम्हाला असे 1 1 रुपयाची 10 नाणी मिळतायत. समजलं का? एक एकक म्हणजे एकच, पण एक दशक म्हणजे 10 एकक. एक दशक म्हणजे 10 एकक. हा, चला इथं काय दिसतोय तुम्हाला? हा ठोकळा. काय दिसतोय? ठोकळा. सुटा ठोकळा आहे हा. तर अशा ठोकळे आपल्या शाळेमध्ये सुद्धा आहेत. आणि शाळेमध्ये प्रत्यक्ष आपण जेव्हा गणित शिकतो की नाही, तेव्हा हे ठोकळे एकत्र करतो आणि ठोकळे एकत्र करून त्याच्यापासून आपल्याला दशक दांड्या सुद्धा बनवता येतो. मोजायला सुटे मोजायचे असतील तर आपण काय वापरतो? हे ठोकळ्यांचा वापर करतो. मग हा एक ठोकळा म्हणजे याला आपण काय म्हणूया? ठोकळ्यांना एकक म्हणूया, युनिट्स म्हणूया. हा बघा, हा दुसरा ठोकळा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा. सुटे आहेत हे सगळे. याला तुम्ही इकडे तिकडे घेऊन जाऊ शकता, कमी जास्त करू शकता, मागे पुढे ठेवू शकता, हो की नाही? आणि मोजताना आपल्याला 1 2 अशा पद्धतीने मोजायला, क्रिया करायला उपयोग होतो. तर हे सगळे सुटे सुटे आहेत. हे सगळे
एकक आहेत. काय आहेत? एकक आहेत. मात्र हे 10 जे ठोकळे हे एकत्रितपणे जर केले तर आपण त्याला काय म्हणतो? हा आहे दशक दांडा. काय आहे? दशक दांडा. आपल्याला हे सुटे ठोकळे, दशक दांडा, शतक पाटी हे सगळं जे आहे ना, ते बेरीज वजाबाकी करताना, हा सगळ्या गणिती क्रिया करताना या साहित्याचा आपल्याला खूप खूप उपयोग होतो. आपण फक्त एवढंच नाव त्याला देऊया, हे आहेत एकक आणि हा दशक दांडा म्हणजे आहे दशक. आता आपली दशकाची चांगली ओळख झालेली आहे, तुम्हाला चांगलं समजलेलं आहे. आता बघूया तुम्हाला काय समजलंय. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याच्यावरती, नाही का? चला, दशकाची ओळख. यामध्ये काही गोल तुमच्याकडे आलेले आहेत आणि या गोलांपैकी तुम्हाला आता काय करायचं? काय 10चा गोल करायचा आहे. जे एकत्रित किती आहे ते मला माहिती नाही, किती गोल आहे ते मला माहिती नाही, पण आपण काय करणार आहोत, त्याच्यातील 10 जे गोल आहेत, 10 जे वर्तुळ आहेत त्यांना एक रिंगण करणार. मग दुसरे जे 10 आहेत त्यांना अजून रिंगण करणार. अजून उरलं असेल तर आपण अजून त्याला रिंगण करणार. अजून पुढचे 10 शोधून त्याला रिंगण करणार. असे 10 गोल, 10 वर्तुळ एकत्र करून आपल्याला काय करायचंय? त्यांना रिंगण करायचंय. मग आता तुम्ही सुद्धा मोजायचे आणि बघूया रिंगण करायचंय आपल्याला. चला बरं बघा, आपण पहिलं रिंगण करूया ना. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या 10ला एक मी रिंगण केलं. 10 गोलांना, 10 वर्तुळांना एक रिंगण केलं. आता रिंगणामधले जे 10 आहेत त्यांना एकत्र मिळून मी काय म्हणू शकतो? दशक म्हणू शकतो. म्हणू शकतो ना. हा झाला या रिंगणातला एक दशक. आधी काय होते? ते 10 गोल होते, 10 एकक होते, पण आता मी त्यांना एका रिंगणामध्ये टाकल्यामुळे काय झाला? तो माझा दशक झाला. एक दशक मी बाजूला केला. एक दशक मी बांधला. काय केला? एक दशक मी बांधला. चला दुसरे परत बघूया. इथं हे परत मी 10 मोजतो. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या 10चं मी काय केलं? परत हे दुसरं रिंगण केलं. म्हणजे या 10 एकत्र करून मी पुन्हा हा दुसरा दशक मी बाजूला केला. आता माझ्याकडे 2 दशक झाले आणि वरती अजून काही मला मणी दिसत आहेत. मी परत त्याच्यातले मणी मोजतो आणि तिसरं रिंगण बनवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे 10 आहेत, अजून एक रिंगण होऊ शकतं, 10चा एक गट होऊ शकतो, नाही का? चला, मी हा तिसरा पण एक गट बनवलेला आहे. आता मी कोणाला तरी विचारतो आणि त्यांनी मला उत्तर सांगायचंय. 10चे गट. पहिला प्रश्न आहे. गजेंद्र मला प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. जागे राहायचं सगळ्यांनी, सावध राहायचंय. तुमचा नंबर केव्हा येऊ शकतो बरं का. चला, 10चे गट किती बाळा झाले या ठिकाणी? 3. अरे वा, छान, हुशार आहेस तू. उत्तर बरोबर दिलेले आहे. 10चे किती गट झालेले आहेत? 3 गट झालेले आहेत. मग आता चल, तुलाच मी दुसरा प्रश्न विचारतो. 10चे आपण 3 गोल केले, 3 रिंगण बनवली. आता अजून काही गोल तुला दिसत आहेत का इथं? शोध बरं किती गोल राहिले. इथं राहिलेले गोल किती? मोज बरं किती गोल राहिले. इथं सगळे गोल दिलेले होते. या गोलांना आपण 10चे रिंगण केले. काही उरलेत का जे रिंगणामध्ये नाही आले तसे? बघ बरं, दिसतात का तिथं? रिंगणाच्या बाहेर कुठे गोल दिसतात का तुला? नाही ना. बघ, इथं जे मणी होते किंवा इथं जे सगळे गोल होते त्यांना आपण या 10चं एक रिंगण केलं, 10चं दुसरं रिंगण केलं, या 10चं तिसरं रिंगण केलं आणि आजूबाजूला कुठे काही मणी दिसत आहेत का? नाही. म्हणजे राहिलेले गोल किती आहेत? एक पण नाही. एकही गोल शिल्लक राहिला नाही. सगळे रिंगणात येऊन गेले. मग एकही नाही, काहीच नाही. याला आपण काय म्हणतो? शून्य. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. 0 मीन्स नथिंग, काहीच नाही. एकही गोल इथं शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे राहिलेले गोल किती? तर 0. चला बाळांनो, आपण 10च्या गोलांना रिंगण केलंय आणि 3 रिंगण झालेले आहेत. आता तर एकदम सोपं झालं. पुढचा प्रश्न, एकूण गोल किती? आणि या प्रश्नाचं उत्तर मला बाळासाहेब केंद्रे देणार आहे. त्याला परवानगी देतो मी. माईक चालू कर आणि उत्तर दे मला. एकूण गोल किती आहेत? आपण 3 रिंगण केले. एका रिंगणामध्ये 10 गोल आहेत. मग एकूण गोल किती झाले बाळा? 30. अरे वा, खूप छान. तुझं उत्तर अगदी बरोबर. शाबासकी तुला. सगळे मिळून एकूण किती गोल होते? 30 गोल होते. छान. चला आता आपण पुढचं गणित बघूया. माईक बंद करून घेतो आता. हे काय आले? समोसे आहेत काय? सकाळी सकाळी छान भूक लागली ना. समोसे. त्रिकोण म्हणूया आपण त्याला. 3 बाजू दिसत आहेत, 3 कोण दिसत आहेत.
तीन बाजू आणि तीन कोणांची बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण. असे सगळे त्रिकोण तुमच्या समोर आहेत. किती आहेत मला अजिबात माहित नाहीये. आपला प्रश्न तोच, 10 त्रिकोण आपल्याला मोजायचे. ती 10 त्रिकोणांना एका रिंगणामध्ये घ्यायचंय. 10 त्रिकोण मोजायचे आणि त्यांना काय करायचं, एका रिंगणामध्ये घ्यायचं. चला मोजूया आपण इकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे 10 त्रिकोणांना मी काय करतो, एका रिंगणामध्ये टाकतो. चला माझं एक रिंगण तयार झालंय. हा, 10चा एक गट माझा तयार झालेला आहे. 10चा एक गट तयार झालाय म्हणजे माझा एक दशक तयार झालेला आहे. हा, चला आता मी अजून दुसरा दशक तयार होतोय का इथं? दुसरे 10 त्रिकोण मला मिळतायत का रिंगण करायला? बघू बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे आहेत आहेत. चला दुसरं पण रिंगण करूया. हे एक माझं दुसरं रिंगण तयार झालेलं आहे. 2 रिंगण तयार झाली. 10 10ची 2 रिंगण तयार झाली. म्हणजे 10 10चे माझे 2 गट आहेत. म्हणजेच 2 दशक मी बाजूला केलेले आहेत. मग अजून काही उरतंय का? आहेत काहीतरी. चला आता याच्यावरती आपण प्रश्न तयार करूया आणि तुम्ही मला उत्तर सांगणार आहात. तन्वी भांडे मला प्रश्नाचं उत्तर देणार आहे. बाळा, 10चे गट किती तयार झालेले आहेत आता या आकृतीमध्ये? फक्त खालची आकृती तुला बघायची, वरचे नाही. त्रिकोणांची आकृती बघायची. तन्वी, माईकला हात लाव, माईक चालू कर आणि उत्तर दे मला. तन्वी, 10चे गट किती झाले? टीचर, 2 सर, 2 गट तयार झाले. अरे वा तन्वी, छान, अभिनंदन. तुझं उत्तर अगदी बरोबर. 2 गट तयार. चला पुढचं पण उत्तर तूच दे मला आता. एकूण त्रिकोण किती होते मला काही माहित नव्हतं. 10 10चे आपण काय केले, 2 गट तयार केले. मग आता काही त्रिकोण इथं शिल्लक राहिलेले दिसत आहेत का तुला बाळा? तन्वी, यस यस, किती आहेत बरं? मोज, किती दिसतात तुला उरलेले त्रिकोण? 1 आणि 2. अरे हा, लपून राहिले, हे रिंगणात नाही आले, बाजूलाच राहिले वेगळे. 2 त्रिकोण शिल्लक राहिले आणि हे सुद्धा तुझं उत्तर अगदी बरोबर. आता तू प्रत्यक्ष मोजून सुद्धा किंवा डायरेक्ट तुझं उत्तर सुद्धा सांगू शकते क्रिया करून, की 10 10चे 2 गट केले म्हणजे 2 दशक आणि अजून 2 उरलेत. म्हणजे एकूण त्रिकोण किती, सगळे त्रिकोण किती आहेत तन्वी? 20 20 ते 22. हा, हे 10चे 2 गट म्हणजे 20 झाले आणि हे 2 राहिले ना, हे 2 मोजून किती झाले तर 22. छान, अभिनंदन तुझं. आता तू काय करायचा, माईक बंद करून घ्यायचा. तर बाळांनो, अशा रीतीने आपण काही चित्र असतात, त्या चित्रांमधले किंवा काही वस्तू तुम्ही अशा पद्धतीने ठेवून पेन्सिलीने खडूने त्याच्यावरती असं रिंगण काढून तुम्ही त्याचे गट करू शकता. ते प्रत्यक्ष 10 10चे गट तुम्ही बाजूला करू शकता. घरातले नाणी असतील तर ते नाण्यांचे सुद्धा 10 10चे ढीग तुम्ही करू शकता. तर असे दशकाचे गट करणं, वेड्या आकृतींमधून सुद्धा, वेडे वाकडे आकारांमधून सुद्धा आपल्याला ते आकार शोधून, वस्तू शोधून गट आपल्याला 10 10चे करता यायला पाहिजे. आणि असा खूप खूप सराव तुम्हाला करायचा आहे. शाबास सगळ्यांना, सगळ्यांना शाबास. आता आपण दशकाच्या ओळख यामध्ये काही प्रश्न बघणार आहोत आणि तुमचे हँडरेज खूप जणांचे आहेत आणि मी त्यानुसार तुम्हाला विचारतो. चला आता काही प्रश्न तुमच्यासाठी आलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्ही कल्पना करायची. आता तुमच्या समोर चित्र नाही ठेवलेत, तुमच्या समोर वस्तू नाही ठेवल्यात, तुम्हाला मोजायचे, कल्पना करायची आणि मला उत्तर द्यायचंय. एकूण 32 मासे आहेत तर 10चे किती गट होतील? एकूण मासे किती आहेत? 32 मासे आहेत तर 10चे किती गट होतील? आणि सुयोग राणी, यस सर. हा, 32 मासे आहेत बाळा. त्या 32 माशांमध्ये 10चे 10 मासे, दुसरे 10 मासे, असे किती गट तयार होतील त्याच्यात 10 10चे? 32 मध्ये तू उत्तर दे, नंतर मी तुला ट्रिक पण सांगणार आहे. तुम्ही मग पटापट उत्तर देणार पुढचे. तू मोजून दाखव मला, सांग मला 32 मध्ये 10चे किती गट तयार होतील? हे बघ, 32 म्हणजे 30 आणि 2 की नाही, दुसरीला तुम्ही शिकलात. 32 म्हणजे काय, 30 2 32, 30 3 33, 30 4 34 असं शिकलात ना. मग 30 आहेत ना बाजूला, 30 2 32 आहे ना. 30 म्हणजे 10 10चे 3 गट, 10 अजून 10 आणि अजून 10 म्हणजे 3 होतात की नाही. 10 10 10 असे 10चे 3 गट तयार होत आहेत. 32 मासे म्हणजे 10चे किती गट तयार होतात? 3 गट तयार होतात, नाही का. आता तुम्ही एक बंद करून घे. आता
मी तुला काहीतरी कल्पना म्हणजे एक युक्ती सांगणार होतं ना, सोपी आहे बघ. आपण या 32चं निरीक्षण कर. हा, या 32 मध्ये दोन काय आहे? दोन एकक आहे. आणि हा जो 3 आहे 3 दशक आहे. 10चा गट म्हणजे दशक ना. 10चा गट म्हणजे दशक. एकदम सोपं आहे नाही का. म्हणजे असं पाहिलं आपण 32 की अगदी नजरेनेच हा 3 दिसतोय म्हणजे काय, 3 दशक आहे. 3 दशके म्हणजे 10चे 3 गट होतील. डायरेक्ट उत्तर सांगता येईल, मोजायची पण गरज नाही. इतकं सोपं आहे. मग आता 32 मधून 10चे 3 गट जर तयार झाले तर किती मासे शिल्लक राहतील? किती मासे शिल्लक राहतील? कुणाल तू सांग. कुणाल पवार, 32 मधून 10चे आपण 3 गट तयार केले तर किती मासे शिल्लक राहतील? 10चे 3 गट. हा 10चे हो 10चे 3 गट केले की नाही आपण, ते 10चे 3 गट तयार केले म्हणजे 30 झाले. मग 30 बाजूला केले. 32 मधून 30 आपण बाजूला काढले म्हणजे किती राहिले शिल्लक? 0. ना, 2 राहिले ना. बघ इकडे बघ ना, 32 मध्ये 2 राहिले ना. 32 मधून 10चे 3 गट आपण बाजूला काढले म्हणजे 30 बाजूला काढले. हा 3 दशक बाजूला काढून घेतला. मग काय राहिला? 2 एकक राहिले ना. बघायचं आपण, संख्या असते की नाही 32, यापैकी 3 दशक आहे, ते आपण बाजूला काढले 3 दशक. 10चे 3 गट म्हणजे मग आता राहिले 2 एकक. 2 एकक म्हणजेच काय, ते शिल्लक राहिलेले 2 मासे. म्हणून याचं उत्तर येणार 2. हा, चला आता कुणाला माईक बंद करून घे बाळा. पुन्हा तसाच प्रश्न आहे सोपा. मणी माळेवर, मण्यांची माळ असते की नाही, त्या मण्यांच्या माळेमध्ये 32 मणी दाखव आणि त्यात 10चे किती गट आहेत. आता हे तुम्ही घरी करायचं किंवा तुम्ही चित्र ड्रॉ करायचं. असं अशी माळा काढायची, त्याच्यामध्ये 32 मणी काढायचे, त्याच्यापैकी 10चा एक गट करायचा, पुन्हा 10चा दुसरा गट करायचा, 10चा तिसरा गट करायचा. अशा पद्धतीने तुम्ही करायचं. म्हणजे 32 पैकी आपण इथं निरीक्षणाने सुद्धा सांगू शकतो की 2 एकक आहेत आणि 3 दशक आहेत. 3 काय आहेत? दशक आहेत. म्हणजे 10चे 3 गट तयार होतात. किती गट तयार होतात? 3 गट. आता हा सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तुम्हाला 2 हात आहेत. प्रत्येकाला किती हात आहेत? 2 हात आहेत. आणि एका हाताला 5 बोट, एका हाताला 5 बोट. मग तुमच्या हाताची 2 हाताची 10 बोट झाली की नाही. मग 10 बोटांचा जर आपण गट केला तर तुमच्या हाताचे बोटांचा किती गट तयार होतील, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. मजेशीर प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर ना मला देवांग सोलकर देणार आहे. देवांग, माईक चालू कर. तुझ्या हाताला किती बोट आहेत बाळा दोन्ही हाताने मिळून? 10 बोट आहेत. मग 10 बोटांचा मिळून एक गट केला. अजून काही बोट शिल्लक राहिली का तुझ्याकडे? नाही. सगळे संपले? एकाच गटात सगळे संपले? छान छान. हा 10चा म्हणजे एकच गट तयार होतोय. हाताच्या 10 बोटांचा एकच गट तयार होतोय. चला आता थोडंसं गणित, थोडस विचार करा आणि नजरेने पण सांगू शकता तुम्ही. बसमध्ये 42 माणसं बसली आहेत. किती माणसं आहेत? 42. हा, आता या 42 माणसांचे 10-10चे गट केले तर किती गट होतील? या प्रश्नाचं उत्तर मला प्राची देणार आहे. प्राची पाटील. 42 माणसं आहेत, 10-10चे गट केले तर 10चे किती गट होतील बाळा? अगं संख्येत पण सांगता येईल बघा. 42, 2 एकक, 4 दशक. दशक म्हणजे 10चा गट ना, आहे की नाही? सांग पटकन. आता तर एकदम सोपं झालंय तुला. प्राची 4 दशक आहे ना, म्हणजे 10-10चे किती गट तयार होतील बाळा? हा, तुझा आवाज येत नाही मला, पण तू बरोबर सांगते. तुझं तोंड हल्लं ना, मला समजलं. तुझं उत्तर हेच आहे, 4 गट. 10-10चे किती गट तयार होतील? 4 गट तयार होतील. चला आता हे पुढचं गणित आपण वाचूया. तू माईक बंद करून घ्या आता. रुपयाची 15 नाणी आहेत तर 10 रुपयाच्या किती नोटा होतील? बऱ्याच जणांनी जर वाचलं तर त्यांना वाटेल की अरे रुपयाची 15 नाणी, पण किती रुपयाची 15 नाणी आहेत? 2 रुपयाची 15 नाणी आहेत, 1 रुपयाची 15 नाणी आहेत, 5 रुपयाची 15 नाणी आहेत. असा गोंधळ होऊ देऊ नका. रुपया, फक्त रुपया म्हणजे एकच रुपया असं होतं. फक्त रुपया जर म्हटलं तर त्याला रुपया, त्याच्याकडे रुपया सुद्धा नाही. त्याच्याकडे रुपया सुद्धा नाही म्हणजे काय? त्याच्याकडे काहीच नाही, 1 रुपया सुद्धा नाही असं. हा, तर रुपयाची म्हणजे 1 रुपयाची 15 नाणी आहेत तर त्यामध्ये 10 रुपयाच्या किती नोटा तयार होतील? तुम्ही त्याचं निरीक्षण करून पण सांगू शकता किंवा डायरेक्ट सुद्धा सांगू शकता. जुई नलावडे मला उत्तर देणार आहे.
15 नाणी आहेत, त्याच्यात 10 रुपयाच्या किती नोटा तुला दुकानदार देईल बाळा, तू जर 15 नाणी दुकानदाराला दिले तर? नीट बघ, विचार कर. 15 नाणी दे 1 रुपयाची, किंवा तू जर लक्ष दिलं ना तर हे 5 एकक आणि 1 दशक तुला दिसतोय, आणि 10 रुपयाची नोट म्हणजे दशकच असतो ना. मग 10च्या किती नोटा बनतील याच्यात 15 रुपयात? जुईताई, सर 1 नोट. हा शाबास. मग किती विचार करायला लागतो जुईला, किती सोपं आहे. 15 नाणी आहेत ना, 15 नाणी. हो सर. हा दशक आहे की नाही, दशक एकच दिसतोय. 1 दशक म्हणजे 10 रुपयाची एकच नोट, 10 रुपयाची 1 नोट. चला आता तूच मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. गोंधळलीस ना. चला 15 रुपयामधून 10ची 1 नोट बाजूला काढली, मग 1 रुपयाची किती नाणी राहिले ग? शिल्लक किती राहिले? 1 रुपयाची किती नाणी होतील? सर 5. 5 नाणी. 1 रुपयाची 5 नाणी शिल्लक राहतील. 10 रुपयाची 1 नोट आणि 1 रुपयाची 5 नाणी. आता तुझं उत्तर बरोबर. आता तुला शाबास. हा चल माईक बंद कर बरं. आता आपण संख्याचं वाचन आणि संख्यांचं लेखन आपण करणार आहोत. सोपं आहे, अशा पद्धतीचं तुम्ही शिकलेला आहात. या फुलपाखराच्या पंखावर काही संख्या तुम्हाला दिसत आहेत, त्या संख्यांचं वाचन करायचंय. आता हेमराज हुले, हेमराज, या दोन्ही संख्या मला वाचून दाखव बाळा. फुलपाखराच्या पंखावर कोणत्या संख्या दिसत आहेत तुला? 39 आणि 75. 39 आहे का? बघ, परत बघ, नीट बघ ना. 69 आणि 75. व्हेरी गुड. आहे 69 म्हणजे 69 आणि हे आहेत 75. आणि दुसऱ्या तुम्ही कसे मोजायचे माहितीये? हे 60 9 69, 70 5 75 असं शिकला होतात ना तुम्ही. आता आपण काय करूया, आपण डायरेक्ट म्हणूया त्याला 69 आणि 75. हा आपण मोठे झालोय आता, आता तिसरीला जातोय नाही का. आता असंच ही गंमत दिली. तुम्ही सुद्धा छान छान तुम्ही फुलपाखरू काढा, त्याच्यावरती एवढे मोठे ठिपके काढा वेगळे वेगळे, आणि किंवा मोर काढा. मोराचे जे असे गोल 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 पिस असतात ना, त्याच्यामधले जे गोल भाग असतात, त्याच्यात तुम्हाला आवडते त्या कोणत्याही संख्या भरा. आपणच संख्या भरायच्या आणि आपणच त्याचं वाचन करायचं. आता या पंखावरती काही कोणत्याही आवडत्या संख्या लिहा. मी माझ्या आवडत्या संख्या लिहितो. चला, एक माझी आवडती संख्या आणि एक दुसरी माझी आवडती संख्या, 2 संख्या लिहिल्या आहेत. आता या मला संख्या ज्या आहेत त्या हेमकश तते जो आहे त्याने माईक अनम्यूट करायचं आणि मला सांगायचं संख्या वाचून दाखवायच्या. हेमकशने. हेमाक्ष माईक अनम्यूट करू शकतो बाळा. कोणकोणत्या संख्या द्या? बरं, कुंजल पवार माईकला हात लावून मला उत्तर सांग. कोणकोणत्या संख्या दिसत आहेत तुला? या वाचन कर यांचं. 43 आणि 52. 43 आणि 52 म्हणजे 43 आणि 52. अगदी बरोबर, छान. आता माईक बंद करून घे. संख्या वाचन आणि लेखन याच्यामध्ये गंमत, तुम्हाला माहिती ना, गंमत गणिताचा दास. तर मी तुम्हाला खेळ शिकवणार आहे. तो खेळ तुम्ही आवडीने घरी खेळणार आहात. सगळ्यांना तुम्हाला तो खेळ खेळायला आवडेल. आता इथं काय दिसतंय? खेळण्यातल्या सोंगट्या, लुडोच्या सोंगट्या, किंवा तुम्ही त्याला डायस असं पण म्हणतो आपण. हा, खेळायची गोटी किंवा डायस, सोंगटी असं आपण याला म्हणतो. त्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे की त्याला बाजू किती असतात? 6 बाजू असतात, आणि प्रत्येक बाजूवरती वेगळे वेगळे अंकाचे डॉट आपण बनवलेले असतात. जसं इथे दिसतं 1 2 3 इकडे दिसतोय, 4 या बाजूला दिसतोय, 5 आणि 6. तर 6 पर्यंत जास्तीत जास्त असे हे असतात. तर असे काय बनवायचे तुम्ही? 2 सोंगट्या अशा घ्यायच्या किंवा 2 डायस घ्यायचे, आणि त्याच्यापासून आपण 2 अंकी संख्यांचं वाचन कसं करायचं त्याचा खेळ मी तुम्हाला शिकवणार आहे. पण त्याच्या आधी आपण काय करूया, इथं काही संख्या दिसत आहेत, या संख्यांचं वाचन करून घेऊया. हा, तर या संख्यांपैकी पहिल्या रांगेतल्या ज्या 4 संख्या आहेत, या 4 संख्या मला श्रेयस केंद्रे वाचून दाखवणार आहे. श्रेयस केंद्रे, या संख्या वाचून दाखव बाळा. काय काय संख्या दिसत आहेत तुला? 15 44 24 16. अरे वा,
खूप छान, अभिनंदन, हुशार आहेस. बंद करा आता माईक. हा, आता समृद्धी पुढच्या 4 संख्या मला वाचून दाखवणार आहे. समृद्धी, समृद्धी वाच बाळा. 56, हा 32, 12, 56. अरे वा, तू पण सगळ्या संख्या बरोबर वाचल्यात, अचूक वाचल्यात. छान, तुझं पण अभिनंदन. हा, आता माईक बंद करा. समृद्धी, तुझा माईक बंद करून घे. स्वरा, स्वरा शिरडकर, पुढच्या संख्या वाच बाळा. पुढच्या ज्या 4 संख्या तू यांचं वाचन तू करणार आहे. स्वरा. 62, 42, 50, 14, 14, हा 15. आणि 51. हा 15 नाही, एकावर 5 नाही आहे, 5वर 1 आहे ना. 50, 1, 51. 62, 42, 14 आणि 51 अशा या 4 संख्या आहेत. आता तू माईक बंद करून घे. आणि जान्हवी, जान्हवी मला आता पुढच्या संख्या वाचून दाखवणार आहे. जान्हवी बाळा, माईक चालू करून मला शेवटच्या 4 संख्या वाचून दाखव. 43, 31. 31 नाही ना बाळा, 13 येतो बघ. 13, 13, हा 40. बघ ना, नीट बघ. 52 येतो. 52, 64. 52 आणि 64 म्हणजे 43, 13, 52 आणि 64 अशा इथं एकूण 16 संख्या तुम्हाला दिसत आहेत. 16 संख्या वेगळ्या वेगळ्या तुम्हाला दिसत आहेत. तर अशा संख्या घेऊन त्यांचं वाचन करणं, किंवा दोघं मित्र एकत्र यायचं, 2 मैत्रिणी एकत्र यायचं, किंवा मम्मी सोबत हा खेळ खेळायचा, पप्पांसोबत हा खेळ खेळायचा. म्हणजे मम्मी तुम्हाला सांगणार की अगं शोध, याच्यामध्ये 42 दाखव, मला 42 दाखव. मग तुम्ही असं शोधायचं, अरे कुठे 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 42, अरे हा सापडला, त्याला गोल करायचं किंवा त्याला फुली मारायची. मग अजून दुसरं संख्या कोणतरी तुमचा मित्र तुम्हाला सांगणार, अरे याच्यातला तू 32 शोध बरं, कुठे दिसतोय, 32 कुठे दिसतोय. मग तुम्ही सगळी संख्या वाचायची, शोधायची आणि त्याला बरोबर फुली करायची किंवा गोल करायचा. असा एक खेळ तुम्ही खेळू शकता. आता दुसरा खेळ बघू आपण. दुसरा खेळ काय आहे, तर यामध्ये तुम्ही 2 जण, 3 जण किंवा 4 जण पण खेळू शकता. जसं तुम्ही लुडो खेळता की नाही, तसं लुडो सारखं 4 4 बाजूला बसून जायचं. अशी पाटीवरती किंवा लादीवरती असे अंक खडून काढायची. हा, कागदावरती पेन्सिलीने तुम्ही अंक लिहायचे असे, आणि नंतर मग खाली ठेवायचे, 4 बाजूनी बसायचं. मग या खेळण्याच्या ज्या सोंगट्या आहेत की नाही, या 2 सोंगट्या मात्र लागतील तुम्हाला. काय करायचं, 2 सोंगट्या किंवा एक सोंगटीने पण खेळू शकता. 2 सोंगट्याने येत त्याला काय हरकत नाही. एका सोंगटीने 30 सोंगटी तुम्हाला 2दा टाकायची. काय करायचं, डाव येईल प्रत्येकाचं. चला आता माझा डाव आला, मग मी काय करणार, ही सोंगटी अशी टाकणार. त्याच्यामध्ये समजा किती आले, 4 आले. मग मी तो कागदावरती माझ्या बाजूला लिहिणार 4. मग ती सोंगटी मी परत टाकणार. मग त्याच्यावरती काय आला, 2 आला. संख्या 4वर 2, 42 अशी संख्या माझी तयार झाली. मग मी शोधणार इथं, माझी 42 संख्या तयार झाली. आणि 42 संख्या इथं दिसते का, दिसते. 42 ही संख्या दिसते. आणि या फुलीला, या 42 ला मी काय करणार, फुली मारणार. आणि या 42 कोणाचा झाला, माझा. कोण जिंकलं, मी जिंकलो. मग दुसऱ्याचा डाव येणार. त्याने संख्या बनवली, त्याने बनवली 35, पण इथं आता 35 संख्याच नाहीये. मग त्याला याच्यातली ती संख्या मिळणार नाही. मग तिसऱ्याचा डाव, मग चौथ्याचा डाव. अशा रीतीने जो जास्तीत जास्त संख्या 16 पैकी जिंकणार तो काय होणार, विजेता. आवडेल ना तुम्हाला खेळायला, एकदम सोपं आहे, मज्जा येते, खूप मज्जा येते. मात्र आपण जी संख्या लुडोच्या त्या डायसने बनवतो ती संख्या याच्यामध्ये आली पाहिजे. या संख्या पाहिजे असं थोडी नाही, वेगळ्या पण संख्या घ्या, वेगळ्या वेगळ्या संख्या तुम्ही स्वतः लिहायच्या. हे आपण कितीचं बनवलंय, 16 संख्येचं बनवलंय. तुम्ही अजून जास्त 25 संख्येचं बनवा, खूप मज्जा येते. सगळ्यांनी अशा पद्धतीने खेळ खेळायचा आणि काय तयार करायचं, 2 अंकी संख्यांचं छान तयारी करायची, वाचनाचा चांगला सराव करायचा. हे तुम्हाला समजलंय. आता आपण कुटुंबियांची माहिती, तुमच्या कुटुंबाची माहिती, आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये किती माणसं आहेत, काय जनगणनेच्या वेळेस किंवा माहिती घ्यायला येतात आणि ते तुम्हाला विचारतात, चला तुमच्या घरामध्ये किती लोक राहतात, मम्मी पप्पा, तुम्हाला बाळ किती आहेत, आजी राहतात का, आजोबा राहतात का, ती सगळ्यांची तुमची माहिती जमा करतात. तशी माहिती मी जमा नाही करणार आहे, तरी आपण गंमत करणार आहोत. साधारणतः असा एक तक्ता आहे बघा. या तक्त्यामध्ये, जान्हवी माईक बंद कर बाळा, माईक सुरू आहे, माईकचा आवाज येतोय तुझ्या. हा, माईक बंद ठेवायचा. आता इथं माहितीचा प्रकार दिलाय, त्याची संख्या इथं लिहायची आणि अक्षरे लेखन करायचंय. आता
तुम्ही इथं जे सगळे आहात की नाही 200 पेक्षा जास्त जण, तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये संख्या कमी जास्त आहे. कोणाच्या घरामध्ये 5 लोक राहतात, कोणाच्या घरामध्ये 6 लोक राहतात, कोणाकडे 7 लोक राहतात, काहींच्या घरामध्ये 3 राहतात. पण जास्तीत जास्त घरामध्ये, मी काय म्हणतो, जास्तीत जास्त घरांमधली जी संख्या आहे ना, ती आहे सदस्य संख्या 4. मम्मी, पप्पा आणि 2 बाळ. आपण एक नमुना दाखल एक उदाहरण घेतो आहोत. तुम्ही तुमच्या शेजारी जर काही जे काका आहेत त्यांच्या घरातल्या कुटुंबाची संख्या तुम्ही मोजून घ्या आणि मग हा खेळ तुम्ही दोघं तिघे मिळून खेळू शकता. चला आता आपण काय करूया, एक नमुना घेऊया. तुझ्या घरातील एकूण सदस्य आहेत आता 4. आपण एक कॉमन संख्या घेतलेली, सामान्य संख्या घेतली 4. आता याचं बाजूला शेवटच्या कॉलम मध्ये काय करायचं, अक्षरी लेखन पण करायचं. त्याला आपण अक्षरामध्ये कसं लिहितो, 4. हा, असं आपण त्याचं लेखन करतो. आता प्रश्न तुमच्यासाठी. मयुरी पुजारी बाळा, रेडी आहेस? तुझ्यासाठी प्रश्न तयार आहे. आता तुझ्या घरातील एकूण सदस्याच्या हातांची संख्या, आता तुझ्या घरामध्ये जर समजा 5 असतील किंवा 3 असतील तर ते नाही सांगायचं. हा, आपण काय घेतलंय नमुना, 4 घेतलंय ना, म्हणजे आता कल्पना करायची की तुझ्या घरामध्ये 4च लोक आहेत. हा, आता या 4 लोक, एका माणसाला किती हात असतात? मला तर 2च आहेत बाबा, तुला पण 2च दिसत आहेत, सगळ्यांना 2च असतील ना. मग 4 लोकांना प्रत्येकाला 2-2, याप्रमाणे किती हात झाले मयुरी? 4 माणसं आहेत घरामध्ये, 4 लोक आहेत, प्रत्येकाला 2 हात, किती हात झाले? येते का तुला मयुरी? हा मयुरी, तुझ्या घरातला आवाज येतो बडा, बघ मी तुला म्यूट करतो आता. वेदिका हँडरेज केला. वेदिका तू सांग. घरातले सदस्य 4 लोक असतील, एकाला 2 हात आहेत, मग 4 लोकांना किती हात झाले? पप्पांचे 2 हात, मम्मीचे 2 हात, तुझे 2 हात आणि तुझ्या दादाचे 2 हात, किती हात झाले मिळून? 8 हात झाले. किती हात झाले? 8. हेमाक्ष माईक बंद. चला आता घरातील एकूण सदस्यांच्या हातांची संख्या आलेली 8, याचं आपण अक्षरामध्ये लेखन करून घेऊया. 8 आपण असा लिहितो. तर पुढचा प्रश्न आहे, तुझ्या घरातील एकूण सदस्यांच्या हाताच्या बोटांची संख्या. एका हाताला 5 बोट, असे 8 हात आहेत. तुम्ही 5चा पाढा 8पर्यंत म्हणू शकता किंवा मोजू शकता. किंवा एका सदस्याची दोन्ही हाताची 10 बोट, दुसऱ्याची 10 बोट, तिसऱ्याची 10 बोट आणि चौथ्याची 10 बोट, मिळून किती झाले? 40. 4 सदस्यांच्या हाताची बोटांची संख्या होते 40 आणि त्याचं आपण अक्षरामध्ये अशा पद्धतीने लेखन करूया 40. आता हात 2-2 असतात, तसे पाय पण 2-2 असतात नाही का? तिसरा पाय कोणालाच नसतो आपल्यापैकी, माणसांपैकी. मग असं, आणि एका पायाला 5 बोट, 2 पायांची 10 बोट, अशी 4 सदस्यांची मिळून किती बोट होतील मग? आयुष सांगतो का? आयुष घोलप. 4 माणसं आहेत, 4 माणसांच्या पायांच्या बोटांची संख्या. एका माणसाला पायांना किती बोट असतात? 10 असतात. असे 4 जणांचे किती होतील मग? 4 जणांची किती होतील? एका जणांची 10 होतात ना, एका जणाच्या पायाला 10 बोट, 2 पायांना. मग 4 जणांची किती झाले? 4 जणांची 40. 40. ती बरोबर. आता माईक बंद करून घे. 4 जणांचे 40 आणि याचं आपण अक्षरी लेखन अशा पद्धतीने करतो, 40. हो, आता माईक बंद कर. शाबास. संख्यांचं अक्षरी लेखन यामध्ये रिकाम्या आकारात कोणत्या संख्या येतील ते सांग व पुढील रिकाम्या जागी त्या संख्यांचं अक्षरी लेखन कर. सोपा प्रश्न आहे बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. इथं तुमच्या समोर काही भौमितिक आकार दिसत आहेत, त्या आकारांमध्ये काहीतरी संख्या आहेत, मध्ये मध्ये जागा सोडली, रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी आपल्याला संख्या ओळखायची. एकदम सोपं आहे. 12 नंतर काय येणार? 12 नंतर येणार 13. आणि त्याचं अक्षरी लेखन आपल्याला बाजूला करायचंय. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायची बरं का. सेतू अभ्यासक्रमाची ही ऍक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये आपल्याला सोडवायची, अक्षरी लेखन आणि अंकामध्ये पण. याला आपण लिहितो असं 13. मग 12 नंतर 13, 14, त्याच्यानंतर काय येणार? तर 15 आणि त्याचं सुद्धा अक्षरी लेखन आपण या बाजूला 15 असं करायचं. मग 16, त्याच्यानंतर येतो 17,
त्याचं अक्षरी लेखन तुम्ही करणार आहात अशा पद्धतीने 17, 18, 18 नंतर येतो 19, मग 19 अशा पद्धतीने 19 असं अक्षरामध्ये लेखन करणार आहात. 19 नंतर येतो 20, रिकाम्या जागेत आपण लिहिणार 20 आणि त्याचं अक्षरी लेखन या बाजूला 20 असं करणार. 21, 22 त्याच्यानंतर येतो 23 आणि 23चं सुद्धा आपण अक्षरी लेखन करणार आहोत अगदी अशा पद्धतीने. समजलं का? मग हेच नाही, तुम्ही कुठून पण सुरू करायचं असं. अगदी 75 पासून सुरू केलं तरी पुढे घेऊन जायचं, मध्ये मध्ये काही अंक सोडायचे, मग दुसऱ्याने त्याच्यातले अंक भरायचे, त्याचं अक्षरी लेखन करायचं. असे छोटे छोटे खेळातून, छोटे छोटे गमतीमधून गंमत गणित करायचं आणि गणितामध्ये हुशार व्हायचं. चला आता संख्यांचा अक्षरी लेखनामध्ये सोपं आहे. रिकाम्या चौकटीत कोणती संख्या याचा विचार करून सांग. इथं दिसतंय 65. मग 65 कसा लिहायचा? कसा लिहायचा 65? श्रवण सांगणार आहे. श्रवण यादव, 65 कसा लिहिशील तू? 65 कसा लिहिशील? तुला लिहायचं आहे. जसं मला 14 लिहायचं तर मी 1वर 4 लिहिणार. मला 54 लिहायचे, मी 5वर 4 लिहिणार. मग तुला जर 65 लिहायचं तर तू कसा लिहिशील? 65 हा बरोबर बरोबर सांग. येत आहे तुला? 7वर 5. 6वर 5. 6वर 5 65. 6वर 5 65 येतं. आता हे दुसरं बघा. बंद कर आता तो जमाय का. दिलेल्या संख्येचे अक्षरी लेखन कर. आता तुम्हाला दिसतो 3वर 2. याला तुम्ही आधी वाचन करत होता. 30 2 32. 30 2 काय तर 32. असं संख्यांचं अक्षरी लेखन, अंकामध्ये लेखन आपल्याला करता यायला पाहिजे. आता गंमत आहे. हा खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकता. कोणते पण अंक घ्यायचे, असे 1 ते 9 पर्यंतचे कोणतेही अंक घ्यायचे. 0 पण तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता इथं 4 घेतलाय, 3 घेतलाय, 0 घेतलाय आणि 8 घेतलाय. आता आपल्याला अट काय की एक अंक एकदाच घ्यायचा आहे. एक अंक याच्यापैकी कोणताही एकदाच घ्यायचा आणि त्याच्यापासून संख्या तयार करायची. म्हणजे लागोपाठ 4वर 4 44 अशी संख्या नाही बनवायची. 3वर 3 33 अशी संख्या नाही बनवायची. अशा आपल्याला किती संख्या बनवता येतील ते आपण बघूया. मग आता 4वर आधी काय करूया आपण? 4वर 3 ठेवूया. 4वर 3 43. मग 4वर 0 ठेवूया 40. 4वर 8 48. अशा बघा 43 48 आणि 40 अशा 3 संख्या आपल्याला मिळाल्या. मग आपण 3ने सुरुवात करू शकतो. मग 3वर 0 30. 3वर 8 38 आणि 3वर 4 34. अशा पुन्हा दुसऱ्या आपल्याला 3 संख्या मिळत आहेत बघा. 30 38 आणि 34 अशा 3 संख्या आपल्याला पुन्हा मिळतात. मग तुम्ही 8ने पण सुरुवात करू शकता. 8वर 4 ठेवले. 8वर 4 84. 8वर 3 83. 8वर 0 80. अशा पुन्हा 84 83 आणि 80 अशा 3 संख्या मिळत आहेत. पण तुम्ही 0 नंतर 8 असं जर ठेवलं तर ती एकच अंकी संख्या मिळणार. 2 अंकी संख्या नाही होणार. 0 जर पुढे असेल तर ती 2 अंकी संख्या नाही होणार. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला अशा 9 संख्या बनवता येतात. असं खूप खूप संख्या तयार आपल्याला करता येतील आणि त्यांचं वाचन करता येईल, अंकामध्ये अक्षरामध्ये लेखन करता येईल. तर आता दशक बांधणे सोपा प्रकार आहे आणि तुम्हाला आवडतं ते. मी बघा चित्र तुम्हाला मुलगी रंगपंचमी खेळून आली वाटतं. दोन्ही हात तिच्या रंगाने भरलेले बोटं दाखवते. हाताला बोटं किती? 10 बोटं. आणि हे 10 बोटं आपण जेव्हा अशी करतो दोघं हातांची एकत्र, एका हाताची पण मूठ होते पण त्याच्यात 5च बोटं असतात. दोन्ही हातांची एकत्र करून जर मूठ बनवली तर ती झाली दशकाची मूठ, नाही का? 10 झाले ना. तर अशा रीतीने 10 एकक मिळून एक दशक तयार होतं. ही संकल्पना आपली स्पष्ट झालेली आहे. आता आपण त्याच्यावरची काही उदाहरणं बघूया. खालील संख्या ओळख व लिही. इथं आपण बघूया. हा एककाचं घर आणि दशकाचं घर. एककाच्या घरात मला काही दिसत नाही, काहीच नाही इथं. पण दशकाच्या घरामध्ये मात्र 1 2 आणि 3 असे दशक दिसत आहेत. तर आकपेटीच्या ज्या काड्या आहेत ना त्याच्या दशकाचे गठ्ठे बनवलेले आहेत आणि या दशकाचे 1 2 3 गठ्ठे मला दिसत आहेत. मग मी दशकाच्या घरामध्ये लिहिणार 3 आणि एककाच्या घरात मला काही दिसत नाहीये. एकक काहीच नाहीये आणि काहीच नाही म्हणजे काय तर 0. काहीच नाही म्हणजे काय तर 0. या ठिकाणी मी 0 देणार. आणि आता एक मला संख्या मिळाली 2 अंकी संख्या. 3वर 0 त्याचं अक्षरी लेखन इथं करतो 30. समजलं का?
अशा पद्धतीने इथं आता दुसरी संख्या आपल्याला बनवायची आहे. एककाच्या घरामध्ये 1 रुपयाच्या नोटा मला दिसत आहेत, 3 नोटा दिसत आहेत. किती नोटा दिसत आहेत? 3. आणि दशकाच्या घरामध्ये 10-10च्या किती नोटा आहेत? तर 1 आणि 2 अशा 2 नोटा मला दिसत आहेत. आणि 2वर 3 23 अशी एक संख्या तयार होते. ती या ठिकाणी आपण लिहायची, खाली लिहायची. समजलं का? अशा पद्धतीने तुम्हाला सरावासाठी ही बघा भरपूर चित्र आलेली आहेत. आणि या चित्रामध्ये इथं बघा 10चे गट बनवायचे आपल्याला आणि उरलेल्या खाली लिहायचे. सफरचंद ऍपल आहेत ना, ऍपल एकूण इथं बघा हे 16 ऍपल दिसत आहेत. मग 16 ऍपल मधून 10चा जर 10चे किती गट तयार होतील आणि किती उरतील? हा, प्रश्नाचं उत्तर मला जान्हवी निश्चित देणार आहे. जान्हवी, माईक चालू कर आणि मला सांग. बघ इथं तुला चित्रामध्ये 16 ऍपल दिसत आहेत. 16 ऍपल मध्ये 10चे किती गट बनतील बाळा? 10चा गट बनवायचा आहे. बघा 1 2 3 4 आणि 5, 2 2च्या 5 जोड्या घेतल्या म्हणजे 10 झाले. 10चा एकच गट बनतोय. 10चा एकच गट बनतो, कारण पुढे अजून दुसरे 10 नाही आहेत ना, 2 नाही गट होत, एकच गट होतोय. आणि काही ऍपल उरतायत. मग 1 2 3 4 5 आणि 6 ऍपल उरतायत. उरलेले काय करायचे? असे खाली लिहायचे. तसं बघा इथं गुलाबाची फुलं दिसत आहेत. ही 5, अजून दुसरी 5 आणि तिसरी 5 म्हणजे 15 दिसत आहेत. किती आहेत? 15 आहेत. या 15 पैकी 10चा एक गट बनवला. 10चा एक गट बनवला, दुसरा गट बनत नाहीये. 10चा एकच गट बनतोय. आणि उरतायत किती? हे खालचे 5 उरतायत. त्याच्यानंतर बघा इथं काही कंस दिसत आहेत. हा, किती आहेत? हे 5 आणि 4 9 आणि 4 13. 13 मधून 10चा एकच गट बनतो. आणि शिल्लक किती उरतायत? 3 उरतायत. शिल्लक किती उरतायत? 3 उरतायत. तुमच्याकडे अशा पद्धतीने मांडणी करून त्याच्यातला दशकाचे गठ्ठे बाजूला काढून किंवा दशक बाजूला बनवायचा, रिंगण करायचं आणि उरलेले बाजूला लिहायचे. इथं बघा पक्षी दिसत आहेत. 12 पक्षी आहेत. त्याच्यामध्ये 10चा एकच गट बनतो आणि 2 पक्षी उरतात. अशा रीतीने बाळांनो आज आपण संख्या ज्ञान मध्ये संख्या वाचन, लेखन, दशकाची ओळख, त्याच्यानंतर संख्यांचं अक्षरी लेखन आणि दशक कसा बांधायचा, हा, तर हे सगळं शिकलेलो आहोत. तुम्ही भरपूर सराव करायचा आणि खूप हुशार व्हायचं. आता बघा बांधायचा कसा दशक ते पण बघाय तुम्हाला इथं दिसतंय. वेगळ्या काळ्या इथं दिसत आहेत. तर यापैकी मोजायला कोणत्या सोप्या पडतील? तर एकदम सोपं. या एक मोजायला तुमचं डोकं दुखेल, पण दशक मोजायला सोपं पडेल ना. म्हणून दशकाचे गठ्ठे जिथं बांधलेले आहेत ही चौथी आकृती तुम्हाला मोजायला सोपी जाईल, कारण तिथं दशकाचा गठ्ठा बनवलेला आहे. आणि आता चित्रातील संख्या ओळख व दशक एकक रूपामध्ये मांडणी कर. तर इथं अशा पद्धतीने हा खेळ आपण खेळलेलो आहोत. डायस वरचे इथं 6 दिसत आहेत आणि वरचे पण 6 दिसत आहेत. ते बाजूबाजूला लिहिले. एक संख्या तयार झाली आहे 66. आणि खाली बघा याचे 3 दिसत आहेत आणि याचे 4 दिसत आहेत. तर 34 ही दुसरी संख्या तयार झालेली आहे. अशा संख्या बनवायच्या. आता तुमच्यासाठी आहे स्वाध्याय. मस्त काम आहे तुम्हाला. आपल्या घरातलं किचन मध्ये जायचं आणि किचन मध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे भांडे आहेत की नाही, या भांडे मोजायचे. हा, प्रत्यक्ष मोजायचे आणि ती मोजून काय करायचं? इथं बाजूला लिहायचं. आता तुम्ही म्हणणार की सर हीच भांडी मोजायची का, दुसरी नाही मोजायची का? चालेल, तुमची इच्छा. तुम्ही ताट, वाटी, पेला, प्लेट, डबे, चमचे असे मोजा, किंवा तुम्ही कप मोजा, बशा मोजा, अजून तुमच्या वह्या मोजा. हा, जे काही असेल ते तुम्ही इथं मोजू शकता. तुमचे खेळण्यातले मणी मोजा, तुमची खेळणी मोजा. इथं मात्र त्याचं नाव टाकायचं आणि इथं सगळं मोजायचं. हा खेळ तुम्हाला करायचा आहे. आणि फुलपाखराच्या पंखावर असलेल्या संख्यांच्या अंकातून तुला आणखी 2 अंकी किती संख्या बनवता येतील? 1 अंक एकदाच उपयोगात आणता येईल. ते बघा यांच्या अंकांच्या आतली बदल करत. जसं इथं 56 दिलाय, 56चं तुम्ही काय करू शकता? 65 करू शकता. अजून इथं 83 दिलाय, 83चं तुम्ही 38 करू शकता. अंक उलट करू शकता. याच्यातला एक अंक, याच्यातला एक अंक असे पण घेऊ शकता. 5 वर 8 58, 8 वर 5 85, 6 वर 3 63, 3 वर 6 36. अशा खूप संख्या तुम्ही याच्यापासून बनवायच्या. आणि आपल्याला संख्या अनेक ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे जसं नंबर प्लेट असते किंवा मीटर असतो घराचा, इलेक्ट्रिक मीटर, त्याच्यावरती अंक दिसतात. ते शोधायचे आहेत बाबांच्या, ताईच्या मदतीने, मम्मीच्या मदतीने, हा, किंवा घरातील टीव्हीच्या रिमोटवर असलेल्या अंकांपासून वेगवेगळ्या संख्या तयार करायच्या. हा ही तुमचा स्वाध्याय आहे, घरचा अभ्यास. आणि तुम्ही सगळ्यांनी हा छान पद्धतीने सोडवायचं. तर बालमित्रांनो आजचा हा घटक तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेला आहे.
तुम्ही तो पुन्हा पक्का करण्यासाठी YouTube वर जायचं आणि आपलं BMCEDU मराठी 3 म्हणजे तिसरी हे जे चॅनल आहे त्या चॅनल वरून तो व्हिडिओ पुन्हा बघायचा आहे. आवडलेला व्हिडिओ लाईक करायचा आणि तुमच्या मित्रांना आणि अजून इतर जे मुलं आहेत ना त्यांना सुद्धा तुम्ही नक्की पाठवायचं. आणि आपला जो इयत्ता तिसरीचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या तासाला नवीन गमतीसह, नवीन धमालसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.